हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा सर्वात मोठा डोंगर आहे. आज आपण याच हरिश्चंद्रगड किल्ल्याचं इतिहास आणि माहिती बघणार आहोत. चला तर मग बघूया हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक आहे. हरिश्चंद्र किल्ल्याजवळील शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ही सुमारे 4000 फूट एवढी आहे. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारामध्ये येतो. हरिश्चंद्रगड किल्ल्याची चढाई मध्यम प्रकारामध्ये येते. वनस्पतीची विविधता या गडाएवढी इतर कुठेही आढळणार नाही. मोगल आणि मराठा साम्राज्याची पार्श्वभूमी ही याच हरिश्चंद्रगड किल्ल्याच्या इतिहासासोबत निगडीत आहे. हरिश्चंद्रगडाला सुमारे 2 ते 4000 वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. तर 3500 वर्षापेक्षा जास्त प्राचीन असलेल्या चारी बाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारीचे नैसर्गिक संरक्षण लाभलेला आहे. या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख हा प्राचीन अग्निपुराणात आणि मत्स्य पुराणात बघायला मिळतो. असे म्हणतात की सुरुवातीला हरिश्चंद्रगड हा कोळी महादेव या समाजाकडे होता व पुढे तो मोगलांनी घेतला. त्यानंतर इसवी सन 1747 आणि 1748च्या दरम्यान मोगल आणि मराठा यांच्यात झालेल्या लढाईत मोगलांचा पराभव होऊन मराठ्यांनी हा किल्ला जिंकला आणि हरिश्चंद्रगड किल्ल्याचे किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. हरिश्चंद्रगड किल्ल्याच्या आसपासच्या शिखरांची नावेही हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास असल्याने या किल्ल्याचा संदर्भ हा राजा हरिश्चंद्र यांचा जोडलेला आहे. हरिश्चंद्रगडाच्या लेण्यांमध्ये चांगदेवांनी तपश्चर्या केली आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व किल्ल्यांपैकी हरिश्चंद्रगड हा किल्ला खूप वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये जशी तटबंदी आढळते त्याप्रमाणे हरिश्चंद्रगड या किल्ल्याला तटबंदी आढळत नाही. हरिश्चंद्रगड किल्ल्यावर प्राचीन लेण्या आहेत व याच लेण्यांमध्ये चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. तसेच हरिश्चंद्रगडावर सुमारे 12व्या शतकापेक्षा अधिकच्या काळातील शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. तसे सह्याद्री पर्वतातील अत्यंत दुर्मिळ किल्ला म्हणून या हरिश्चंद्रगडाची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरून या जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व कोळी महादेव जमातीचे प्रतीक म्हणून या मंदिराला ओळखले जाते. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगलगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुफा आहेत. काही गुफा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुफांमध्ये पाणी आहे. या गुफांमधील पाणी थंडगार व अमृतल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुफेमध्ये एक चौथारा आहे. या चौथाऱ्यात जमिनीतील खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवलेली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यामध्ये पूर्वी मूर्त्या होत्या. मंदिराच्या समोर नदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरामधील हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराचे मंदिर आहे. केदारेश्वर गुफा मंदिर इतर मंदिरापेक्षा खूप वेगळे आहे. हे एका गुफेत वसलेले आहे आणि वर्षभर पाण्याची उपस्थिती हे मंदिर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अद्वितीय मंदिरांपैकी एक आहे. गुफेच्या मध्यभागी सुमारे 5 फूट उंचीचे शिवलिंग आहे. शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी कमरेच्या खोल आणि बर्फाच्या थंड पाण्यातून पायपीट करावी लागते. लिंगाभोवती 4 खांब असले तरी आता एकच खांब शाबूत आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग हे स्तंभ हे युग किंवा काळाचे प्रतीक मानतात. सध्याचा स्तंभ शेवटचा आणि अंतिम युगाचे प्रतीक आहे. जो सध्याचा स्तंभ आहे म्हणजेच कलियुग. अशा प्रकारे एक विश्वास अस्तित्वात आहे की जेव्हा हा शेवटचा आणि उरलेला स्तंभ तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल. हरिश्चंद्रगड याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकण कडा. 3000 फुटापेक्षा उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराचा आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितलं तर
नागाच्या फण्यासारखा दिसतो. तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः 4800 फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण 7 लेणी आहेत. त्यापैकी एक गुफेत गणेशाची सुमारे 8.5 फुटांची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुफा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरचं दिसणारे जंगल, काठावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळात येतात.